नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, महाराष्ट्रामधील जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, न्यूटनचे एकूण गतिविषयक एकूण किती नियम आहेत? न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, न्यूटनचे गतिविषयक एकूण नियम हे एकूण 3 नियम आहेत। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते राष्ट्र हे सार्क संघटनेचे सदस्य नाही? खालीलपैकी कोणते एक राष्ट्र हे सार्क या संघटनेचे सदस्य देश नाही? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, चीन हा देश सार्क संघटनेचा सदस्य देश नाही। प्रश्न क्रमांक 3, संरक्षण हा विषय भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय आहे? संरक्षण हा विषय भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, संरक्षण हा विषय भारतीय राज्यघटनेमध्ये संघ सूचीमध्ये येणारा विषय आहे। प्रश्न क्रमांक 4, आधारवड हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? आधारवड हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, आधारवड हे पुस्तक शरद पवार यांच्या जीवन प्रवासावर आधारित हे पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 5, पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला असते? पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला सर्वात जास्त असते? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पाण्याची महत्तम घनता ही 4 अंश सेल्सिअसला सर्वात जास्त असते। प्रश्न क्रमांक 6, F-16 हे खालीलपैकी काय आहे? F-16 हे खालीलपैकी काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, F-16 हे लढाऊ विमान। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झालेला नाही? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, महात्मा गांधी यांना भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झालेला नाही, बाकी सर्वांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे। प्रश्न क्रमांक 8, डेव्हिस कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? डेव्हिस कप हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित कप आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, डेव्हिस कप हा लॉन टेनिस या खेळास संबंधीचा कप आहे। प्रश्न क्रमांक 9, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश खालीलपैकी कोणता देश आहे? सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश खालीलपैकी कोणता देश आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या चीन देशामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्याचे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? महाराष्ट्र राज्याचे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरते। प्रश्न क्रमांक 11, स्वामी विवेकानंद यांचे गुरु खालीलपैकी कोण आहेत? स्वामी विवेकानंद यांचे गुरु खालीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, विदा सावरकर माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 13, नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14 अमरावती या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्था व सदानंद छात्रालय खालीलपैकी कोणी सुरू केले होते? अमरावती या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्था व सदानंद छात्रालय यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारला होता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर पंजाबराव देशमुख या ठिकाणी योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 16 इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला होता? इंग्लंडमध्ये जाऊन मायकल ओडवायर यांचा खून खालीलपैकी कोणी केला होता? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सरदार उधम सिंग यांनी मायकल ओडवायर यांचा खून हा केला होता. प्रश्न क्रमांक 17 सतकोशिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रामध्ये निर्माण झालेली आहे? सतकोशिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रामध्ये निर्माण झालेली घळई आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सतकोशिया ही घळई महानदीमध्ये ती निर्माण झालेली आहे. प्रश्न क्रमांक 18 प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 19 इराक या देशाला खालीलपैकी कोणत्या देशाची सीमाही लागून नाही? इराक या देशाला खालीलपैकी कोणत्या देशाची सीमाही लागून नाही? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लेबनॉन या देशाची सीमाही इराक या देशाला लागून नाही. प्रश्न क्रमांक 20 दीपा कर्माकर या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? दीपा कर्माकर या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील दीपा कर्माकर या खेळाडू जिम्नॅस्टिक या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 21 भारतीय रेल्वेचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? भारतीय रेल्वेचं राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1950 मध्ये भारतीय रेल्वेचं राष्ट्रीयकरण हे झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 22 सातपुडा पर्वत रांगेमध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे? सातपुडा पर्वत रांगेमध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सातपुडा पर्वत रांगेमध्ये सर्वात उंच शिखर म्हणजे धूपगड हे शिखर सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 23 कुलोम हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? कुलोम हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्युत प्रभार यांचं ते एकक आहे. प्रश्न क्रमांक 24 नरनाळा हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येणारा किल्ला आहे? नरनाळा हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येणारा किल्ला आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील अकोला जिल्ह्यामध्ये येणारा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 25 महात्मा गांधी हे खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते? महात्मा गांधी हे खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते. प्रश्न क्रमांक 26 मुरुड जंजिरा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येणारा किल्ला आहे? मुरुड जंजिरा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येणारा किल्ला आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मुरुड जंजिरा हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये येणारा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 27 समर्थ रामदास महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सज्जनगड या ठिकाणी समर्थ रामदास महाराज यांची समाधी आहे.
प्रश्न क्रमांक 28. भारतामध्ये सर्वात मोठा धबधबा म्हणजेच जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वात मोठा धबधबा म्हणजे जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. जोगचा धबधबा कर्नाटक राज्यामध्ये तो धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 29. ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे? ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 30. महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून सुरू केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून सुरू केली होती? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. साबरमती या ठिकाणाहून महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा ही सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 1. ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.